नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा। आज चर्चेचा विषय म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, म्हणजे देशामध्ये एकाच टायमाला इलेक्शन घ्यायचं। हा GR म्हणजे आता तो निघल, म्हणजे सध्या त्याचं जे काय विधायक होतं ते कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मांडलं होतं आणि ते मंजूर देखील झालेलं आहे, असं एकंदरीत चित्र आहे। तर त्याच विषयावरती आजची आपली चर्चा आहे। आणि चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। जे सबस्क्राईब बटन आहे ते दाबावं, त्यानंतर ऑल बटन दाबावं, म्हणजे सबस्क्राईब म्हणजे असं घंटी येते किंवा सबस्क्राईब लिहिलेलं येतं ते दाबावं, त्यानंतर घंटी येते ती दाबावी, हीच आपल्या सर्वांना विनंती। तर चला चर्चेला सुरुवात करू। केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र मोदींचा जो मेगा प्लॅन, भारतीय जनता पक्ष जे सत्तेत आला आणि सत्तेत येण्यापूर्वी त्यांचं जे स्वप्न होतं, भारतीय जनता पक्षाला काय काय करायचं होतं, त्यांनी जे विजन मांडलं होतं त्यापैकी हे एक वन नेशन वन इलेक्शन, म्हणजे देशामध्ये एकाच टायमाला पूर्ण देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेणं, त्याचबरोबर त्यानंतर छोट्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, जसं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, सहकार संस्थेच्या निवडणुका, ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या एकाच टायमाला घेणं, म्हणजे त्याला वन नेशन वन इलेक्शन असं जे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी ते माजी राष्ट्रपती रामदास कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या समितीचा अहवाल हा कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मांडला गेला आणि तो मंजूर झालेला आहे। आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्या अगोदर भारतीय जनता पक्षानं राम मंदिराचा मुद्दा होता, म्हणजे राम मंदिर आम्ही बांधू, जम्मू काश्मीर जे राज्य आहे ह्या राज्यामधलं जे कलम जे होतं ते हटवू, त्याचबरोबर त्यांचे जे काय म्हणजे नोटबंदी म्हणजे जे नोटा बदलणं चलन, तर ते करू, असं त्यांनी जे काही विजन मांडलं होतं भारतीय जनता पक्षाने नव्हे तर ते RSSचं जे काही विजन होतं, तर ते विजन त्यांनी ह्या 2014 पासून ते सपाटा लावलेला आहे सुरू। नोटबंदी केली, त्याचा नुकसान झालं देशाला, राम मंदिर बांधलं, म्हणजे त्याचा जो निकाल होता हा जवळपास 150-200 वर्ष झालं तो कोर्टामध्ये चाललेला होता। तो ऐतिहासिक निकाल हा न्यायमूर्ती बोबडे, मला वाटतं न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे बोबडे असताना तो निकाल दिला गेला, असं एकंदरीत आहे। तर आता त्यांचं वन नेशन वन इलेक्शन, म्हणजे देशामध्ये एकाच टायमाला सगळीकडे इलेक्शन झालं पाहिजे। तर याचा फायदा असा होईल की हा फायदा हा सत्ताधारी पक्षालाच होईल एकंदरीत, असं विरोधी पक्षाला वाटतंय। त्यामुळं विरोधी पक्षानं त्या गोष्टीला कडाडून असा विरोध केलेला आहे, परंतु हा विरोध कितपत टिकतोय हे देखील महत्वाचं आहे। विरोधी पक्षामध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, आम आदमी पार्टी असेल, समाजवादी पक्ष, काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर तामिळनाडू मधला MK स्टॅलिन यांचा पक्ष असेल, किंवा असे अजून बरेचसे पक्ष म्हणजे या विधेयकाच्या विरोधात आहेत। तर विधेयकाच्या बाजूने म्हणजे भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना शिंदे गटाचा शिवसेना पक्ष असेल, किंवा नितीश कुमार असतील, चंद्रबाबू नायडू असतील, किंवा जे म्हणजे NDA मध्ये जे काही पक्ष आहेत यांच्या, ते सगळे पक्ष या विधेयकाच्या बाजूने आहेत। म्हणजे यातल्या देखील काही जणांना असं वाटतंय की वन नेशन वन इलेक्शन नसायला पाहिजे, परंतु पर्यायानं हे सुद्धा आपलं मुख गिळून त्यांच्या पाठीशी आहेत। आपण पाहिलं की पाठीमागे चंद्रबाबू नायडूंनीच त्या गोष्टीला विरोध केलेला आहे, नितीश कुमारांनी विरोध केलेला आहे, परंतु तो विरोध हा उघड त्यांना दाखवता येणार झाले। म्हणजे हे लोक सत्तेत आहेत आता, चंद्रबाबू नायडू आणि यांच्यामुळेच, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू ह्या दोघांमुळेच केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे, अमित शहा गृहमंत्री आहे। या दोघांचे 28 खासदार निवडून आलेले आहेत। तर हे 28 खासदारांचं जर पाठबळ मोदींच्या पाठीमागचं जर निघालं तर मात्र मोदींची सत्ता ही देशातूनच
केंद्रातून हद्दपार होऊ शकते. परंतु ह्याला कुठंतरी पाठबळ देण्याचं काम हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी केलं. चंद्राबाबू नायडूला तामिळनाडू ह्याच्यामध्ये तेलंगणामध्ये मुख्यमंत्री बनवण्यात आलं. म्हणजे हैदराबादमध्ये, तेलंगणा हे काँग्रेसच्या ताब्यात आहे, हैदराबादमध्ये चंद्राबाबू नायडूला मुख्यमंत्री केलं आणि नितीश कुमार यांना बिहारमध्ये मुख्यमंत्री केलं. तर त्याची परतफेड म्हणून ही केंद्रामध्ये त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. तर या लोकांनी देखील थोडाफार प्रमाणात विरोध केला, परंतु खुर्ची टिकवण्यासाठी या लोकांचा देखील विरोध मावळलेला आहे. तर हे विधायक जे आहे हे माजी राष्ट्रपती रामदास कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आणि या समितीने हा सगळा अहवाल गठीत करून तो कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मांडलेला आहे आणि तो मंजूर झाला असं म्हणता येईल एकंदरीत. परंतु हे बिल राज्यसभेत देखील मंजूर होणं गरजेचं आहे. परंतु राज्यसभेत मंजूर होतंय का नाही हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट नाही, त्यांना असंच सगळ्या पक्षांना एकत्र आणून बिल मंजूर करून घ्यावं लागेल. त्याचीच नांदी म्हणजे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमित शहा शरद पवारांना भेटले होते. त्याचबरोबर अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे देखील शरद पवारांना भेटले होते. तसंच महाराष्ट्रामध्ये जे विरोधी असं म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे जे प्रखर असे विरोधक म्हणून मानले जातात ते देवेंद्र फडणवीस यांची आणि उद्धव ठाकरेंची देखील भेट झाली आणि विषय हाच असणार आहे की बाबा वन इलेक्शन या बिलाला आपण पाठिंबा द्यावा, हीच चर्चा एकंदरीत यामध्ये झाली असणार आहे. तसंच भारतभर देशभर जे एनडीएच्या सोबत असणारे किंवा एनडीएच्या विरोधात जे असणारे आहेत यांना देखील सोबत घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. म्हणजे अमित शहा इतर नेत्यांना सुद्धा गुप्तपणे भेटत आहेत आणि या वन नेशन वन इलेक्शनना या बिलाला पाठिंबा द्या असं एकंदरीत त्यांची मागणी आहे. परंतु हे जर बिल आलं, आपण पाहिलं की अमेरिकेमध्ये इतर देशांमध्ये हे शक्य आहे वन नेशन वन इलेक्शन, परंतु आपल्या देशामध्ये बॅलेट पेपर नसून मशीन आहे. तर मशीनच्या आधारे काय घोळ झाला काय झालं तर ते पुन्हा 5 वर्ष. आता आपण पाहिलं की 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये तसंच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या प्रमुख राज्यांमध्ये या मसनींचा फार मोठा फ्रॉड असा झालेला आहे. म्हणजे मसनीवरती भारतीय जनता पक्ष निवडून आलाय असं एकंदरीत विरोधी पक्षाला देखील वाटतंय. त्यामुळं जर वन नेशन वन इलेक्शन झालं तर याच्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाने जर असंच काय केलं आणि हे जे मसनी बनवायचं जे काम आहे, जी कंपनी आहे, या कंपनीला भारतीय जनता पक्षाचेच लोकसंचालक सदस्य आहेत याला, त्यामुळे विरोधकांचा याच्यावरती विश्वास नाही आणि म्हणूनच विरोधकांनी या गोष्टीला प्रखर असा विरोध केलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की वन नेशन वन इलेक्शनला किती पाठिंबा देतात, किती जण पाठिंबा देतात. जर असं झालं आणि हे बिल जर कॅबिनेटमध्ये मंजूर झालं आणि राज्यसभेत देखील मंजूर झालं तर ते पुन्हा राष्ट्रपतीच्या सहीसाठी जातं. पण राष्ट्रपती हा देखील भारतीय जनता पक्षाचाच आहे. म्हणजे ज्या मुर्मू मॅडम आहेत ह्या भारतीय जनता पक्षाच्याच आहेत आणि त्या डोळे झाकून सह्या करतील. परंतु हे जर झालं तर मात्र देशामध्ये एक टाइम निवडणूक लागल आणि आता जे महाराष्ट्रामध्ये सरकार आलेलं आहे तर हे सरकार किती वर्ष टिकल हे सांगता येणार नाही, कारण की मध्यावधीच निवडणुका लागू शकतात. वन नेशन वन इलेक्शन झाल्यानंतर निवडणूक ही देशामध्ये सर्वत्र एकाच टायमाला घ्यावी लागणार आहे. म्हणजे जसं हरियाणाची निवडणूक झाली, छत्तीसगडची झाली, झारखंडची झाली, आता दिल्लीची निवडणूक आलेली आहे. मग ह्या सगळ्याच निवडणुका देशभरातल्या प्रत्येक राज्यातल्या एकाच टायमाला होतात की काय असं एकंदरीत चित्र निर्माण होईल आणि मग पुन्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरे जावं लागतंय की काय अर्धवटच. म्हणजे वर्षांनी, 1.5 वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्ष पूर्ण होतील की नाही ह्यात मात्र शंका आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण बघू की वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना राबवली जाते का नाही. मात्र कॅबिनेटमध्ये मात्र त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि राज्यसभेत त्याला मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल की काय होईल. आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.